हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे शेवईची खीर। त्याच्यासाठी आपल्याला लागतंय पाऊण लिटर दूध, भाजकी शेवई, साखर, काजू बदाम आणि केशर। झटपट अशी बनणारी आपली ही शेवईची खीर आपण बघूयात। आपलं दूध गरम झालंय, आता आपण त्याच्यात साखर घालूयात। जर तुमचं अर्धा लिटर दूध असेल तर अर्धा वाटी साखर इनफ आहे। अर्थात तुमच्या गोडव्याचं प्रमाण कसं आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आता ह्यात आपण आपली भाजकी शेवई घालूया। ह्यात मी आत्ताच काजू आणि बदाम घालते। मी काजू आणि बदाम बारीक करून घेतले आणि थोडं केसर सुद्धा। हे सगळं मी स्टार्टिंगलाच घालते जेणेकरून काजू बदामची जी चव आहे ती दुधामध्ये उतरावी आणि केसरचा रंग सुद्धा। शेवई चांगली शिजावी ह्यासाठी मी थोडंसं त्यात पाणी ऍड करते, कारण का जर पाणी ऍड नाही केलं तर खीर खूप घट्ट होते। तुम्हाला जर घट्ट खीर आवडत असेल तर तुम्ही पाणी ऍड नाही केलं तरी चालेल। आमच्या घरी थोडीशी मीडियम लागते त्यामुळे मी थोडं पाणी ऍड केलेलं आहे। आता ही खीर एक 10 मिनिट आपण अशीच गॅसवर होऊ देऊ। तुम्ही बघू शकता आपली खीर छान अशी उकळत आहे। मी पातेल्याची साईज थोडी मुद्दामून मोठी घेतली जेणेकरून ती छान उकळावी। जर आपण छोटं पातेलं घेतलं तर ते उतू जाण्याचे चान्सेस असतात। आणखी एक, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा मलाई असेल किंवा एक्स्ट्रा दूध असेल तर तुम्ही नक्की ह्यात ऍड करा। जर मलाई जास्त असेल तर त्या खीरीची चव अजून जास्त छान लागते। एक 5 मिनिट अजून अशी खीर उकळली की ती परफेक्ट रेडी होईल। तुम्ही आत्ताच बघू शकता की आपल्या खीरीचा रंग चेंज झालाय। आता आपली खीर रेडी आहे, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात।